भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न यावर्षी तब्बल 5 मान्यवरांना जाहीर झालाय। मान्यवरांचा सन्मान करण्यासोबतच काँग्रेसला धक्का देण्याची खेळी इलेक्शन इयरमध्ये मोदी सरकारने खेळली आहे। बघूया। यावर्षी 5 मान्यवरांना भारतरत्न जाहीर। भारतरत्न पुरस्कारातून केंद्र सरकारचा विरोधकांना संदेश। भारताचे 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंग, भारताचे 9वे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव आणि ज्येष्ठ कृषी वैज्ञानिक एम.एस. स्वामीनाथन या 3 दिग्गजांना आज मरणोत्तर भारतरत्न जाहीर झालाय। याआधी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। 2024 हे वर्ष सार्वत्रिक निवडणुकांचं आहे, त्यामुळे या वर्षात स्वामीनाथन यांचा अपवाद वगळला तर अन्य 4 नावांची निवड का झाली असावी याचा अंदाज सहज येईल। एकीकडे काँग्रेस मुक्त भारताचा नारा देणाऱ्या भाजप सरकारने काँग्रेसच्याच माजी पंतप्रधान नरसिंह रावांना भारतरत्न देणे यात राजकीय मतितार्थ आहेच। विविध राजकीय पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना पुरस्कार देऊन नरेंद्र मोदी सरकारने अनेक राजकीय स्कोर सेटल केलेत, तर एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर करून उत्तर भारत व दक्षिण भारत असा संगमही साधलेला आहे। राजीव गांधींची हत्या, देशाची आर्थिक स्थिती डळमळीत असताना पंतप्रधान पदाचं शिवधनुष्य नरसिंहरावांनी हाती घेतलं आणि पेललं। बिगर गांधी घराण्यातला काँग्रेसची पंतप्रधान तरी 5 वर्षांचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण करून दाखवला। खुली अर्थव्यवस्था स्वीकारत नरसिंहरावांनी देशात मोठी आर्थिक क्रांती घडवून आणली। राम मंदिर उभारण्यात नरसिंहराव यांची छुपी भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरली होती। त्यांनी 1991 मध्ये प्रार्थनास्थळ कायदा आणला, त्याचा मोठा उपयोग सुप्रीम कोर्टातल्या खटल्यात झालाय। मात्र गांधी घराण्याशी नरसिंहरावांची फारशी जवळीक कधीच नव्हती। सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसने नरसिंहरावांची उपेक्षाच केली। त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं पार्थिव काँग्रेस मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवू दिलं नाही। तसंच दिल्लीत अंत्यसंस्कार होऊ न देता हैदराबादेत अंत्यसंस्कार करायला लावले। चौधरी चरण सिंग यांनी काँग्रेस सोडून भारतीय क्रांती दलाची स्थापना केली। आणीबाणीत सिंग यांनीही 1 वर्ष तुरुंगवास भोगलाय। आणीबाणीनंतर 1977 मध्ये सत्तेवर आलेल्या मोरारजी देसाईंच्या सरकारमध्ये ते गृहमंत्री झाले। 1979 मध्ये चरण सिंग यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केलं। मात्र चरण सिंग यांचा पाठिंबा इंदिरा गांधींनी काढल्यानं अवघा 1 महिनाही सरकार टिकलं नाही। मोरारजींचं सरकार पाडण्यासाठी इंदिरा गांधींनी चरण सिंगांचा प्यादा म्हणून वापर केला असं बोललं जातं। सर्वसाधारणपणे एका वर्षात जास्तीत जास्त 3 लोकांना भारतरत्न दिल्याची उदाहरणं आहेत। असं असताना एकदम 5 नावं येतात आणि तीही निवडणूक वर्षात, स्वाभाविकच त्याची चर्चा होते, वेगवेगळी मतं व्यक्त होत आहेत। याचा अर्थ यातलं कोणी अनडिझर्विंग आहे असं अजिबात नाही, कारण प्रत्येकाचं योगदान निश्चितपणे मोठं आहे। भारतीय जनता दलाला आजचे दिवस दिसतायत, त्यामागे लालकृष्ण अडवाणींची मेहनत आहे हे सांगायला कोणी तज्ञ लागणार नाही। राम मंदिर जन्मभूमी आंदोलन, राम रथयात्रा याचा भाजपला प्रचंड फायदाच झालाय। तसंच कट्टर काँग्रेस विरोधी भूमिका ही त्यांच्या राजकारणाचा गाभा आहे। पंजाब, हरियाणा किंवा उत्तर प्रदेशात ज्याला आपण जाट बेल्ट म्हणतो, तिथे एक मोठ्या प्रमाणात नाराजी दिसत होती आणि ती नाराजी दूर करण्याचे प्रयत्न या निमित्ताने होत आहेत अशी एक चर्चा आहे। दुसरं असं आहे की अडवाणींच्या संदर्भात त्यांना विशेषतः राम मंदिरानंतर त्यांची उपेक्षा होते असा एक आरोप होत होते, त्याला या निमित्ताने एक उत्तर दिलं जाते। पी.व्ही. नरसिंहराव यांच्यासारख्या नेत्याचं काँग्रेसला विस्मरण झालं असलं तरी आम्ही त्यांचं योगदान लक्षात ठेवलंय, हेही या निमित्ताने मला वाटतं की आवर्जून सांगण्याचा प्रयत्न याच्यातून होतोय की काय असा अर्थ निश्चितपणे लागतो। एकीकडे पंतप्रधान मोदींनी संसदेत नुकतीच नेहरू आणि इंदिरा गांधींवर टीका केली होती। त्यानंतर राज्यसभेत बोलताना मनमोहन सिंग यांच्यावर त्यांनी स्तुतीसुमनही उधळली होती। त्यानंतर 2च दिवसात नरसिंहराव यांना भारतरत्न देत आता भाजपने मास्टर स्ट्रोक खेळलाय। एकीकडे काँग्रेसला विरोध तर दुसरीकडे सुधारणावादी काँग्रेस नेत्यांचा गौरव करत काँग्रेसलाच धक्का दिलाय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।